गुड मॉर्निंग गाईस. कसे आहेत तुम्ही सगळे लोक? एकदम मजेत ना? चला आता परत आम्ही चाललो आहे गावी. यावेळी गुढीपाडव्याला ट्रेननी मस्तपैकी आम्ही परत आमच्या आंबऱ्याच्या ऑटोवरून जात होतो. तो आम्हाला रिसीव करायला आलेला. रात्री आम्हाला मोस्टली तर 8:30-10पर्यंत आम्ही घरी पोचलेलो. काही लेट झालेला आणि मग सकाळी उठून सगळे लोक आले. काका आणि म्हणजे दोन्ही काका आणि सगळी काकी, आत्ते आणि सगळे लोक सकाळी सकाळीच आले. काका त्याची गाडी घेऊन आलेला, मॉर्निंगलाच आला. आम्ही आम्ही मग नंतर सकाळी उठून मग गुढीपूजायला चालू केली. सगळे काकी, आत्ते रांगोळी काढत होती. इवन काका आणि सगळं हारबीर हे करत होतं. पूर्ण हारबीर बांधत होतं. आम्ही सगळं मग काकांनी मग पाटाच्या इकडे रांगोळी काढायला घेतली. मी वरती जाऊन तिकडे हे गुढीचं हे सेट करत होतो की हवेने हललं नाही पाहिजे म्हणून, की वाऱ्यामुळे हललं नाही पाहिजे म्हणून मी करत होतो. धीमईनी मोबाईल पकडलेला, तिला सांगत होतो पूर्ण रेकॉर्ड कर. ती हळूहळू करत होती आणि सगळं हलवत होती. आणि तेवढ्यात नंतर मी बांधायला चालू केलं वरती चढून. मग नंतर आम्ही हार बांधत होतो वरती. हार बांधून झाल्यानंतर काकाने गुढी तिकडे बसवली. मग नंतर आम्ही हार बांधून घेतला पूर्णपणे. मग नंतर मी परत खाली आलो बघायला, चेक करायला की बरोबर लागली आहे की नाही, वाकडी आहे की नाही चेक करायला. मग नंतर फायनली रांगोळी काढून झालेली होती. आणि मग नंतर रांगोळी काढून झाली आणि नंतर पूजा बिजा सगळ्यांनी केली. हा फायनल शॉट होता. एकदम मस्त दिसत होती घराच्या भोवती आमच्या. स्वामी समर्थ कृपा. काका आणि आजी बसलेले होते. त्यांना वाटलं मी फोटो काढतोय, पण आम्ही ॲक्च्युली मी व्हिडिओ काढत होतो पूर्ण ह्याचा. त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या सातेरी देवळाच्या इकडे, का की तिकडे अंगात येतं असं म्हण आहे. म्हणजे ह्याचा वारा येतो, तो पूर्ण सगळीकडे फिरतो. एक एक देवस्थानात जाऊन नारळ ठेवलं जातं. ही पहिल्यापासूनची प्रथा आहे, ती आम्ही हे करतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो, सगळे लोक जमलेलो वॉटरमेलन खायला आणि मस्तपैकी ज्यूस बीस वॉटरमेलन करत सगळे लोक जमलेले. सगळे वाड्यातले लोक होते. मस्त मजा करत होतो. जेवढं मनापासून खाऊ शकतो तेवढं मनापासून खात होतो. सगळे लोक मस्त. मी त्यांचं रिॲक्शन चेक करत होतो खाताना, किती ते रिॲक्ट करत होते आणि मजा आली. त्याच्यानंतर आम्ही परत घरी गेलो आणि रात्री नंतर 12च्या पालखीला आलो. रात्री 12 वाजची जी पालखी असते आमची, ते देवळाच्या भोवती 3 फेऱ्या मारल्या जातात पालखीला. ही आमची पालखी म्हणजे पहिल्यापासून चाललेली आहे आणि ही प्रथा आहे की ती आमच्या देवाला बाहेर आणलं जातं आणि त्याचे 3 मंदिराच्या भोवती फेऱ्या मारले जाते. मी पण फेऱ्या मारतो ही ॲक्च्युली. मजा येते फेऱ्या मारताना तिथे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.